पण त्या पोराला जर वाटलं खेळावं तर सोफ्यावर आईचा मोबाईल आहे, बेडवर पप्पांचा आहे, ताईचा मोबाईल आहे, ते मोबाईलच खेळणार ना, दुसरं काय. तुम्ही गोष्टीचे पुस्तक आणून टाकून द्या बरं इकडे तिकडं, तुम्हाला दिसेल. तुम्ही गुपचूप निरीक्षण करा, पोरगं येईल पुस्तक काढील, हळूहळू अरे चित्र आहे हे आहे, त्याला वाचनाची सवय लागेल. नाही आणायचे आम्हाला पुस्तकं, काय करणार. ते जे म्हटले घराघरामध्ये जे पुस्तकं पाहिजे ते याच्यासाठी पाहिजे, म्हणून पालकांनी असं समजू नये माझे मुलं बिल, आम्ही त्यांचं बालपण सुद्धा सुकून टाकतो. तुम्हाला सांगतो, तुम्हाला गंमत सांगतो, मध्ये 12वीचा निकाल लागला, मला मुलगा समोर बसलेला, मुलाला माहित होता हा सगळा उत्सव आपल्यासाठी चाललेला आहे. आता एवढे लोक येत आहेत, आपण थोडं रडलं पाहिजे. ते खाली मान घालून खोटं खोटं रडत होतं. म्हटलं आता इथं परिस्थिती अवघड आहे, इथं म्हणजे चहा मिळणं सुद्धा कठीण आहे. आपल्याला थोडं वाटतंच ना गेल्यावर चहा तरी करावं, दोघं रडतायत, पोरगं काय करावं. मग मी ते मित्राच्या कानात एक वाक्य बोललो, त्यानं पटकन डोळे पुसले. पत्नीला म्हटलं काही रडू नको, चल डोळे पुस, चहा ठेव. फक्त पैकी चहा झाला, बाहेर आलो. माझे बाकीचे मित्र म्हटले काय बोलला त्याच्या कानात. मी म्हटलं, मी त्याला एवढंच म्हटलं की बाबा कधी कधी अनुवंशिकतेचा सुद्धा परिणाम असतो. आता अध्यक्ष साहेबही बोलले, डॉक्टर निंबाळकर साहेबही बोलले, मोबाईलमुळे आमची काय अवस्था झालेली आहे सगळ्यांची, कोणालाही नावं ठेवण्यामध्ये अर्थ नाही. पण तुम्हाला एकच उदाहरण सांगतो, तुम्ही जुनी पहाट आठवा आणि आत्ताची पहाट आठवा. मला आठवते जुनी पहाट, आम्ही 4-5 भावंड होतो. पूर्वीच्या काळी 4-5 भावंड, बहिणी, घर कसं मुला बाळांनी गच्च भरलेलं, धान्याने भरलेलं, दूध दुभत्यानं भरलेलं असायचं. वेगळ्या मित्राची गरज नाही, मैत्रिणीची गरज नाही. कुणाचं दुखलं 10 जण घरातले जमा व्हायचे, कुणी पडलं 15 जण त्याला उचलायला धावायचे. असं सगळं घरात एकत्रित कुटुंब पद्धतीचा आनंद होता. मग भल्या सकाळी शाळा भरायची, आई आम्हाला चेहऱ्यावर पाणी मारून उठवायची, उठा उठा उठा. मला कधी पहाटे जाग आली नाही, म्हणजे मला बालपणी समजलं मी थोर वगैरे होणार नाही. म्हणजे काही थोर माणसं लिहितात आत्मचरित्रात, मी पूर्वी बालपणापासून पहाटेच उठायचो. आता हे पहाटे उठून काय करायचे, सगळे झोपलेले असताना माहीत नाही, पण ते लिहितात भाऊ. आम्ही हे यशवंतराव चव्हाण साहेब वगैरे सोडलं तर बहुतेक आत्मचरित्र खोटेच आहे. सगळ्यात खोटा साहित्य प्रकार मला वाटतं तोच आहे, नाही. मग आम्ही सगळे पहाटे उठायचो, पाहायचो तर सगळ्या रस्त्यावर धावपळ उडालेली. कशासाठी? पाणी भरायला. कुणाच्याही घरासमोर नळ नव्हते. आमच्या सगळ्या आया ताया नदीकडे पळतायत, वडिलांच्या खांद्यावर कावड, पुढे एक भांडं मागे एक भांडं, ते आडाकडे पळतायत, चाकाचा कोईकोई आवाज येतोय. अर्ध्या तासात लागेल घरामध्ये, दिवसभरात लागेल तेवढं पाणी गच्च भरलेलं असायचं. आम्ही पाहायचो रस्त्यावर आया मायांची धावपळ, त्यांना घाम यायचा, पण कळशीतलं पाणी हिंकळायचं, त्या पाण्यामध्ये तो घाम धुवून जायचा. स्त्रियांचं दुःख पहिल्यापासून कोणाला दिसलं नाही. एखाद्या तरुण स्त्रीच्या डोक्यावर जर 3 हंडे दिसले तर ओळखून घ्यायचं ही गावात आलेली नवीन सून आहे आणि हा सासूनं केलेला प्रयोग आहे. म्हणजे पूर्वी, आता काही मुली असतील, तुम्ही सून म्हणून गेले की सासू असे प्रयोग करतात, पण आता परिस्थिती बदललेली आहे. आता सासूच्या डोक्यावरच 3 हंडे येतील, तसा प्रयोग काय करू नका, कारण आता काळ बदललेला आहे. मग रस्त्यावर अशी सगळी धावपळ, पाणी एकदाचं भरून झालं की आई पटकन आंघोळ करायची. तुम्हाला आठवत असेल आमची जुनी आई किंवा ताई, त्यांना कधीही मोकळेपणानं आंघोळ करता आली नाही, कारण आमच्या सगळ्यांचे बाथरूम, नानी घरं हे घराच्या समोर होते ओट्यावर, आणि त्याच्या भिंती कमरेइतकाल्या उंच होत्या. आई खाली बसायची, 1-1.5 पाण्यामध्ये बरोबर बरोबर आंघोळ करायची, घरात यायची, मेकअप सुरू व्हायचा. आईचा मेकअप मिनिटभरात उरकायचा. आई 9वारी साडी घालायची, त्या साडीला 4-5 रंगाची ठिगळं असायची, कारण गरिबी होती. मला वाटतं आमची आजची आई किंवा ताई नवरात्राला प्रत्येक दिवशी वेगळ्या रंगाची साडी घालते. आमची जुनी आई मात्र एकाच दिवशी नवरात्र साजरे करायची, अशी परिस्थिती. कपाळाला गोंदल्यासारखं होतं. मेन घ्यायची, लावायची. पूर्वी गोंदायचे, मुलगा हरवला, मुलगी हरवली, बाजारात, जत्रेत, हे देवाचं चित्र असायचं. आताही गोंदतात. काय म्हणतात त्याला? ते टॅट्यू. टॅट्यू तुम्ही पाहिले का नवीन पोरापोरींचे टॅट्यू? मानेपासून पायापर्यंत. म्हणजे घरच्यांना असं वाटतं हा हरवलेला बरा आहे, इतके टॅटू. लाज वाटते आम्हाला ते असे टॅटू. मग आईचं मेन लावायची, आई अशी पटकन. कुंकवाचा करंडा असायचा, तर्जनीनं कुंकू घ्यायची, कपाळाला लावायची. संपूर्ण शरीर दिसेल असा आरसा नव्हता. मातीच्या भिंतीत आरशाचा तुकडा खोचलेला असायचा. आई खाली पाहायची, आरशाच्या तुकड्यात पाहायची, फक्त कपाळ दिसायचं. पदर घ्यायची, जिभेत बुडवायची, आणि त्या ओल्या पदरानं तो कुंकू असं गोल असं छान वर्तुळ काढायची. तुम्हाला सांगतो, कधी शाळेत न गेलेली आई भूमिती शिकल्यासारखं ठसठशीत वर्तुळ काढायची. सुंदर. पुसल्याशिवाय ते पुसत नव्हतं, शाश्वत होतं. आता टिकल्या आल्या तुमची चूक नाही.
जसा काळ बदलला, माणसाचं वर्तन बदललं, मेकअपचं साहित्य बदललं. म्हणजे पूर्वीचं कुंकू शाश्वत का होतं? बाहेर गेलेला माणूस घरीच यायचा. आता भरोसा नाही. आता टिकली कधी गळून पडेल आणि हा कधी गायब होईल याचा भरोसाच नाही. त्यामुळे तुम्ही सुद्धा फार त्रास घेऊ नका. टिकलीच लावायची, गळाली गेला जा बाबा, काही फरक पडत नाही. आता किती आवरणार ना आपण यांना, प्रश्नच आहे. म्हणून जसं वर्तन बदललं तसं मेकअपचं साहित्यही बदललं. मग गळ्यामध्ये ते जाड बनायचं मंगळसूत्र घालायची, तोपर्यंत अंगणामध्ये वासुदेव यायचा. वासुदेव आला हो वासुदेव आला, ते टाळ चिपळ्या मोरपंखी टोपी. आई जायची, सुपामध्ये धान्य घ्यायची, त्याच्या काखेमध्ये झोळी असायची, झोळीत धान्य ओतायची, त्याचं दर्शन घ्यायची. वासुदेव झोळीतले 4 दाणे काढायचा, पुन्हा अंगणात टाकायचा आणि दान पावलं म्हणायचं. दान पावलं म्हणजे काय? जसं तुम्ही मला धान्य वाढलं, जसं तुम्ही मला समृद्ध केलं, तसं तुमचं घर सुद्धा समृद्ध हो. मला वाटतं आजच्या राजकारण्यांनी वासुदेवांकडून हे शिकलं पाहिजे की मतदार एवढं झोळी भरून देतात, निदान 4 दाणे परत त्यांना दिले पाहिजे. देतात, चांगले लोक आहेत, नाही असं मी म्हणत नाही, पण जुन्या परंपरेतून हे शिकलं पाहिजे. मग बटरवाला यायचा, महबूब नावाचा, मला चांगला आठवतं. ज्याच्या घरात जास्त मुलं तिथं तो मोठ्यानं ओरडायचा, कारण मुलं रडले पाहिजे. बटर बटर बटर, आम्ही रडायचो, आई बटर, आई देत नव्हती पैसे. मग एक ठरलेलं ठिकाण आजीच्या कुशीत शिरायचं, खरभरीत हात चेहऱ्यावरून फिरवायचे, तिच्या कमरेला एक 4-5 कप्प्याची पिशवी असायची, त्यात हात घालायचे, एखादा डब्बू पैसा काढायचे, हातात द्यायचे, धावत जायचं. एक बटर असायचं, गोल असायचं, त्यात जिरे वगैरे असायचे आधीमध्ये. पूर्वी कब्बाशा नव्हत्या, थाळी होती, थाळीत चहा दिलेला, त्यात बटर टाकलं की ते बटर अख्खा चहा पिऊन घ्यायचं. मग 4-5 भावंडांनी त्या थाळीभोवती बसायचं, केक कापल्यासारखं बोटानं असं बटर खायचं, कुणी कुणाच्या गालाला लावायचं. फार फार मजा असायची त्या गरिबीत सुद्धा. तोपर्यंत शाळेच्या घंटेचा आवाज यायचा, आई सांगायची आवरा, कशाबशा आमच्या आंघोळी व्हायच्या. मग शाळेत जायची तयारी व्हायची. आम्हाला ड्रेस, त्यावेळेसचे जे शाळेचे कपडे होते ते आईवडिलांनी कष्टानं घेतलेले असायचे. आता सगळं मोफत आहे, शाळेत जायला कपडे आहेत. आता न मागता दप्तर देणार आहेत यावर्षी, कुणी मागितले समजत नाही, पण दप्तर घ्या. लाडक्या बहिणी आहेत, आमची दाजी बहिणी आधी बँकेत हजर असतात. आमच्या इथं अलगाव काही नाही, कामाला माणसं मिळत नाही, सरकार आहे, सरकारवर रेलून सगळे निवांत आहे, आनंदानं जगा, काही अडचण नाही. त्यावेळेस कष्टातून आलेले ते कपडे, खाकीचा अर्धा तुकडा तो आई आम्हाला नेसवायची. पांढरा शर्ट असायचा, त्याला आम्ही आंगडं म्हणायचो, तो घालायची. आधीमध्ये विरलेलं, आम्हाला शर्टिंगची हौस. मग सदरा त्या पॅन्टमध्ये घालायचा. पट्टे नव्हते, बेल्ट नव्हते, करदोरावरून घ्यायचा. करदोरा ढिल्ला असला की एखादी काडी घ्यायची, सातारीसारखी आवडायची, कंबर फिट्ट होऊन जायचं. आम्ही त्याला पिळणी म्हणायचो, पिळणी. दुपारी जास्त जेवण पोट फुगलं की काडी पुन्हा ढिल्ली करायची, ॲडजस्टेबल बेल्ट. मग आई आमच्या डोक्याला इतकं तेल लावायची, दिवसभर किती वादळ येऊ एक केस सोडायचा नाही, सगळे घट्ट बसलेले असे पॅक. तोंडाला पावडर लावायची, माझा बाबड्या कसा गोरा दिसला पाहिजे, कशाचा गोरा दिसतोय किती पावडर लावली तरी. कपाळाला गंध लावायची, गालाला एक तीट लावायची. कपाळाला गंध लावायची का समजत होतं, गालाला आई तीट का लावते बालपणी समजत नव्हतं, मोठं झाल्यावर समजायला लागलं. पण आता आई नाही अशी परिस्थिती आहे. ज्या त्या गोष्टी ज्या त्या वयात आपल्याला याच्यासाठी समजल्या पाहिजे, त्याशिवाय आम्हाला आनंद मिळत नाही. मग दप्तर घ्या, दप्तर सॅक कसल्यावर सुफला युरियाच्या गोण्या होत्या, आम्ही जणू त्या खताचे ब्रँड ॲम्बेसिडर होतो. मग ते पिशव्या घ्यायच्या, त्यात एखादी पाटी, त्या पाटीवर अजिबात अक्षर, किती घोळसा, अजिबात अक्षर उमटत नव्हतं, पण गुरुजींनी शिकवलेलं मात्र मनावर पक्क उमटत होतं, अशी शिक्षण पद्धती होती. मग एखादं फडकं घ्यायचं पाटी पुसायला, फडक्यामध्ये भाकरी, खांद्यावरती दप्तर मारायचं, निघायचं गावातून. तुम्हाला सांगतो, पहाटची वेळ, इतकं गावातलं वातावरण सुंदर असायचं. आई तुळशीला पाणी घालते, ताई अंगण झाडते, अंगण सारवते, तरुण दादा व्यायाम करतोय, मंदिरातल्या घंटांचा आवाज येतोय, वडील तिकडं शेतात गेल्यानं शिवार फेरीचा त्या भलरी गीतांचा आवाज येतोय, आडाच्या चाकाचा कुईकुई आवाज येतोय. उघड्या अंगाचे माणसं त्या कथलाच्या तांब्याच्या कळश्या घेऊन देवाला पाणी वाहताना धावपळ करताना दिसत आहेत. आणि पूर्वीच्या काळी टॉयलेट नसल्यामुळं अनेक माणसं डबे घेऊन गावकुसाला धावताना दिसायची. म्हणजे पूर्वी मॉर्निंग वॉकला असं सेपरेट जाण्याची गरज नव्हती, जावंच लागायचं, कंपल्शन होतं. एखादा माणूस जर जास्त वेगानं धावताना दिसला, ओळखून घ्यायचं, याच्या घरी रात्री चांगला बेत होता. गावाच्या घरात काय होतं हे सुद्धा लपत नव्हतं, सगळं असं पारदर्शक छान स्वच्छ वातावरण होतं. अशी ती रम्य पहाट तुमच्यापैकी कोणी अनुभवली असेल तर आनंद आहे, आम्ही ती अनुभवली. आणि आताची पहाट पहा,
पहाटे उठल्याबरोबर आपण काय करतो? उशाला मोबाईल आहे. डोळे आणि मोबाईल एकाच वेळेस उघडले पाहिजे. मग मोबाईल उघडायचा, व्हॉट्सअप सुरू करायचं. का? जगाची काळजी आहे. मी झोपल्यावर जगाचं काय झालं असेल? आता तू झोपला तिथंच जग चांगलं चाललं, काही बघू नको बाबा. तूच तेवढा उपद्रवी होता. पण लगेच व्हॉट्सअप सुरू करायचा. हो, धाप 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 असे पोस्ट येत राहतात. माणसं रात्रभर झोपतच नाही. हो, थोडी जाग आली तरी पोस्ट टाकून झोपतात. कारण याला व्यक्त व्हायचं असतं. पूर्वी व्यक्त कोण व्हायचं? ज्याच्याकडे विचार आहे, आमचे संत आहे, अध्यात्माचं बळ आहे, अशा लोकांनी व्यक्त व्हायचं. आता व्यक्त कोण होतं? ज्याच्याकडे अँड्रॉइड मोबाईल आहे तो व्यक्त होतो. त्याच्याकडे विचार असावेत असं अजिबात नाही. आज जे सामाजिक प्रदूषण, धार्मिक प्रदूषण वाढले त्याचं ते कारण आहे की बेअक्कल लोक सुद्धा आता व्यक्त व्हायला लागले आणि ते बाकीचे वाचायला लागले. मग त्या सगळ्या पोस्ट पाहता पाहता आमचे तरुण मुलं आईकडे पाहायचं नाही, वडिलाकडे पाहायचं नाही, 200 मैल दूर असलेल्या कुठल्या तरी मित्राला मेसेज टाकायचा, गुड मॉर्निंग. मग त्याचा मेसेज परत काय येत नाही, अस्वस्थ व्हायचं. याला रात्रीतून काही झालं तर नाही ना? तो मेसेज टाकण्याच्या अवस्थेत आहे की नाही हे याला माहित नाही. मग एकदाचा 5-10 मिनिटांनी त्याचा मेसेज येतो, गुड मॉर्निंग आहे, काही अडचण नाही. दिवसभर चॅटिंगला काही प्रॉब्लेम नाही. तसंच खाली खाली यायचं, एखादी भली मोठी पोस्ट येते, पहाटेच एखादा विचार पाठवतो दुसऱ्यानं लिहिलेले, आपणही ते वाचायच नाही, पुढे पाठवून द्यायची, पोस्टमॅनगिरी करायचं. तुम्ही वाचा नाही तर नका वाचू. एखादी कविता आली, छान वाटली, कवीचं नाव काढायचं, आपलं पेस्ट करायचं, पुढे पाठवून द्यायचं, झाला कवी. असंच पाहता पाहता अचानक एखाद्याचा फोटो येतो, काय रात्री हे गेले गावातले, वाईट झालं, ओळखीचे असो नाही तर नसो, भावपूर्ण श्रद्धांजली, 4-5 फुलं टाकून द्यायची. आपल्याकडे फुकटच आहे, 10-12 जागा, काय फरक पडत नाही. तसंच खाली खाली यायचं, अचानक दुसरा एखादा फोटो येतो, काय आज यांचा वाढदिवस आहे, म्हणजे यांचा जन्म झाला, जगावर किती उपकार झाले. भगतसिंगानंतर हेच, ओळखीचे असो नाही तर नसो, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, वरचेच फुलं खाली टाकून द्यायची. त्यात ना वेदना ना संवेदना, असा आभासी दिवस सुरू होतो आणि माणसं अक्षरशः दिवसभर या आभासी जगामध्ये वावरत राहतात. तुम्हाला सांगतो, रस्त्यानं चालताना सुद्धा बधीर अवस्थेत चालणारे अनेक माणसं आहेत. कोणी बोलताना त्याला समजतच नाहीत अशी माणसं आहेत. आमच्या ताईला माहीत आहे, बाजारात गेला, मेथी, शेपू, कांदे, बटाटे घेतले तर पूर्वीचा भाजीवाला अर्ध्या मिनिटामध्ये सांगायचं 156 रुपये झाले, 160 रुपये झाले. आता त्याला येते का बेरीज? नाही. तो मोबाईल घेतो, कॅल्क्युलेटर घेतो, कारण त्याचे बेरीज करणाऱ्या पेशी मेल्या. ज्या पेशींचा आम्ही उपयोग करत नाही त्या मरत असतात. म्हणून आज पूर्ण त्या मोबाईलवर रेललेले माणसं, आमच्या पेशी सुद्धा मरायला लागल्या आणि माणूस पण हरवत चाललंय, याची सुद्धा आम्हाला जाण नाही.